नमस्कार मित्रांनो, मी ओमकार देशपांडे. ओमकार ॲक्शन रिएक्शनवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, कलियुगातील 21व्या शतकातील समाज प्रबोधनकार शेलार मामा यांची आपण एक मुलाखत घेतलेली होती. त्या मुलाखतीमध्ये आपण बऱ्याच विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या होत्या. परंतु लोकांची एक इच्छा होती की शेलार मामांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आम्हाला थोडीफार माहिती हवी आहे, की शेलार मामांनी आतापर्यंत किती व्यवसाय केले, काय केले आणि एवढा अनुभव कसा. तर त्यासाठी ही आज आपण भाग 2 व्हिडिओ बनवत आहोत. शेलार मामांनी सांगितलेलं की 1,00,000 सबस्क्रायबर जेव्हा होतील तेव्हा आपण ही व्हिडिओ बनवूया. तर आज मामांचे जवळपास 1,10,000 सबस्क्रायबर झालेले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात शेलार मामांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला. मामा रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी मामा. बरेच दिवसानं भेट झाली आपली. हा बरोबर. जवळपास 6 महिने झाले. 1,00,000 सबस्क्रायबर झाल्यावर तुम्ही आता काय सांगत नाही, पुढे सांगतो असे बरेच विषय टाळलेत. बरोबर. यावेळी तुमची सुटका नाही आहे. त्यामुळं आम्हाला काही प्रश्न आहेत, त्याची उत्तर ही तुमच्याकडनं पाहिजेत. बरोबर. त्यामुळं तुम्ही त्यासाठी तयार राहा. कारण तुम्ही तुमचं वैयक्तिक आयुष्य उलगडलेलं नाही आहे कधी. लोकांची अपेक्षा आहे की मामा तुमच्या वैयक्तिक आयुष्यात काय घडते, आतापर्यंत कसं घडलं. म्हणजे तुम्ही बरेचदा बोलता की मी 28 प्रकारचे धंदे केले, गरिबी बघितली, श्रीमंती बघितली, सगळं बघितलं. बरोबर. तरी कसं घडलं, काय काय घडलं, शेलार मामा कोण, इथनं सुरुवात करा. मामा कसं काय आहे तुमचं? आता तुम्हाला खरं सांगू का, आतलं मुलाखत एखाद्याची घ्यायची म्हणल्यावर घेणारा प्रश्न किती अडचणीचे विचारू शकतो त्याच्यावर अवलंबून येते. बरोबर. आणि माझं वैयक्तिक असं मत आहे, अडचणीचे प्रश्न विचारले पाहिजेत. हा नुसतं वरंबा तुंप आपल्याला चालत नाही. कसं सनसनाटी विषय पाहिजे. इतकाही सनसनाट नको की उद्या आपण दोघं एवढ्यात असो, असंही नको. म्हणजे असंही. त्याच्यामुळं माझं असं म्हणणं आहे की बाबा पब्लिकला किंवा समाजाला काय काय गोष्टींची खरंच शिकण्याची गरज आहे आज, किंवा काही गोष्टीत बदल करा, हे जीवन जगताना ही गरज आहे. म्हणून त्या हिशोबाने. आणि असं अजिबात नाही की माझ्याविषयी लय लोकांना उत्सुकता आहे, असं अजिबात नाही. तुम्हाला खरं युट्यूब सांगतो, युट्यूब उघडून पेलेला माणूस मी तुम्हाला खरं सांगतो. देवाचा व्हिडिओ टाकला की 5,000, आता 10,000 झाल्या. बाईचा रंगारंग कार्यक्रम म्हणलं की 50,000. ती वस्तुस्थिती जसा ते होती तशी आजच्या तारखेला पण. पण एक आहे, अध्यात्माशी कनेक्टेड असलेल्या, देवाशी नाळ जोडलेल्या माणसाची संख्या वाढते, ही समाधानाची बाब आहे माझ्या दृष्टीने. बरोबर. राहिला प्रश्न माझ्या वैयक्तिक विषयाचा, दुसरा प्रश्न आता मामा वैयक्तिक विचारतो. आता तुम्ही म्हणाल की एक सांगतो तुम्हाला, मामांसमोर बसलं की नाही, मामांचं एवढं व्यक्तिमत्व भारी आहे, वक्तृत्व एवढं भारी आहे की समोरचा माणूस प्रश्न विसरतो. ही मागच्या मुलाखतीमध्ये घटना घडली आहे. म्हणजे वैयक्तिक आयुष्याचे प्रश्न मागच्या वेळी घ्यायचे होते, पण ते काही येणं राहिलं. कारण तुम्ही एकदा समोर मामाला प्रत्यक्षात बघितला ना की तुम्हाला कळेल की मामा म्हणजे कोण आहे ते. बरं मामा, सुरुवात आता काय, कसं नाव, गाव, पत्ता वगैरे असंच. कारण वैयक्तिक आयुष्य, समाज प्रबोधन तर तुम्ही दररोज व्हिडिओ करताय. बरोबर आहे. मग आता सांगा की कसं काय तुमची सुरुवात कशी? तुमचं असं झालंय, 7 परसाच्या एरीत उडी टाकल्यावर झाले तळगावाना. तुम्हाला तळगावून देतो आम्ही, थांबा. विषय असा आहे, युट्यूबची सुरुवात आपण बघितलेली. बरोबर. ते झालंय माझं स्वतःच. आतापर्यंत मी आता साधारण 49 वर्षाचा आहे फक्त. काय लय 70-80चा नाही. 2-3 वर्षात कुठंतरी माझ्या हिरीला पाणी लागले. नाहीतर इतकं वाईट. तुम्हाला त्या जब्या माहितीये का? जब्या हेनरी मधला. त्याचं कसं, त्याचं बिचाराचं लय वाईट झालं. पण त्या जब्यासारखा आयुष्य. मग ह्या काळात एक गोष्ट कळली, समाज कसा आहे, माणसं कशी आहेत, लोक कशी आहेत. तू मला सांगतो, मी समाजच सोडून दिलेला माणूस. मी देवळात नाही, कारण मला माहिती देव कुठे. देव आहे, ईश्वरी ताकद आहे, पाप पुण्य सुद्धा आहे. पण तो देवळात 5,000 रुपयाची दक्षिणा देऊन मिळणारा नाहीये. बरोबर. असा विषय. देव हा सत्कर्मात, अन्नदानात देव आहे. तुम्हाला सांगतो, एखाद्या दुःख समजून घेण्यात देव आहे. आणि हे जे नॉलेज आहे ना, हे मला अगदी 10वी पासूनच आलं. ती देवाशी लिहिला म्हणा, किंवा मला हे त्याच्यात उतरायचं होतं समयासाठी काहीतरी का. माझा आयुष्याचा बराच कालावधी
हा लग्न प्रपंच पैसा कमावणे आणि त्यासाठी जटणे ह्याच्यातच गेला निघून. त्यात ते तुम्ही 28 धंदे केले, ते 28 धंद्याबद्दल सांगतो ना मी. काय आता धंदा कायसाठी करतो म्हणून 4 पैसे कमावण्यासाठी. बरोबर. त्यावेळेस सगळ्यात माझ्याकडे धन कोणतं होतं, मी 15,500 पुस्तकं वाचली होती लायब्ररीमध्ये. पण लहानपणी चांदोबा वाचायचं, वाचनामुळेच मी आज जगलोय. आणि या स्टेपला तुम्हाला खरं सांगतो, वाचन इतकं महत्वाचं आहे. बरोबर. आजची पिढी नेमकी तो विषय विसरून गेली. वाचन पण ते चांदोबा माझ्या वडिलांचे 3 जिवलग मित्र होते लहानपणी. त्याच्यातले सगळे आहेत, फक्त वडील नाहीत, बाकी आहेत अजून. हे काय करायचे, पोलीस टाइम वाचायचे. मोठी माणसं, आता आपण लहान पोलीस टाइम, पोलीस वाणी, कालीगंगा, क्रिमिनल, मरलेला माणूस, पोट फाडलेला, खून केलेला. त्यावेळेस गँगवॉर 80चं दशक, म्हणजे गँगवॉर चरणसीमेवर. ती लहानपणातच मला अगदी काय कळत ना, 8वी 7वीत मी वाचायत होते. ते म्हणजे क्राईम तेव्हापासून माझ्या मनाशी चिकटला गेला की क्राईम नेमका काय असतो, कसं घडतं, काय घडतं. उत्सुकता. पुस्तकं वाचली. 2000 साली बहिणीचं लग्न करायचं होतं धाकट्या. घरात पैसे नाही, काय नाही. मी परिस्थिती पाहतोय सगळी. मी थोरला. बहिणीचं लग्न जमावलं, साखरपुडा केला, पण पैसे नाही. आमची म्हातारी विचार करत बस 11 वाजे, पण आता कसं करायचं, लग्नाला पैसे कसे द्यायचे. आम्ही ऐकायचो ना, आम्हाला काय आता आमचा कार्यक्रम होणार आहे म्हणून. मामाची पोरगी मला केली, तिकडून जो हुंडा घेतला तो हुंडा इकडे बहिणीकडे फिरवला, ट्रान्सफर केला तिकडे. ओके. मला 23व्या वर्षी माझं लग्न करून टाकलं बुवा. कमावायची अक्कल नाही, काय नाही, काय नाही, काय ग्रामीण भागात काय दुसरं. बरं पाटील, पूर्वी पाटील की होती इथं, काळी शाळा म्हणून होती जुन्या काळात. आमचे आजोबांचं नाव कोंडीबा गणपत त्या फेमस होते. माझे पंजोबा कशाला, त्यांनी ही जी जमीन दिसते का 300 एकर, आता ही फॉरेस्ट डिपार्टमेंटची जमीन आहे वन विभागाची. ते इंग्रजांच्या काळात ही जमीन त्यांच्याकडं म्हणजे खंडाने होती. खंड म्हणजे कसं पिकवायचं, काही वाटा इंग्रजांना, काही वाटा आम्हाला. त्या काळ्या शाळेत दांडे मारणाच. अजून जुनी लोक 80-90ची गावात सांगतील. दुष्काळ पडला होता 72चा. आमच्या पंजेनी ती धान्य गावाला वाटलं, गोरगरिबाला वाटलं, सगळं वाटलं. माणूस चांगला. ते समाजसेवेचं तेव्हापासून तुमच्या घरात आहे. पण नंतरचे सांगतो. आता कसं आहे, खोलायचं म्हणलं तर सगळंच खोलावं लागतं. आणि माझं कसं वाचा सिद्धीचं उपासना करायला माणूस खोटं बोलणार नाही. मला फक्त कसं आहे, आता काय तुम्ही आता देशपांडे म्हणलं काय बाग गाळून टाकू नका तुम्ही. सगळं अजिबात मला ही म्हणजे लबाड, पब्लिकला लबाड नाही केलं, दाखवून आपल्याला मजा नाही त्याच्यात. खरं सांगतो. 5 मिनिटं तो राखतो, लय तुमचा टाइम घेत नाही हा टॉपिक. पंजोबा जो होता त्याला 5 मुलं, एका स्टाईलचं एक तयार झालं. ते 5 आता जमिनीच्या 5 वाढ, जमीन भरपूर बोरी, पण 5 वाढ नाही लगेच झाल्या. एक फक्त शिकलं, मास्तर झालं. ते बी पुढं अनैतिक संबंधात सापडलं, काही वर्ष ह्याच्यात टाकलं. आजोबा आमचे सगळे परत कामावर घेतलं, पण मजा नाही त्यात. म्हणजे एकदा तुमची निळ नसली किंवा तुमची बदनाम झाला की परत तुम्ही काही करा ते परत पहिल्यासारखं होत नाही. आमचे आजोबा दारू काढली, हातभट्टी, दारू विकली, जवाऱ्या, जुना काळ वेगळा ती. पण त्यांनी जमीन नाही घेतल्या, कधी कुणीच नाही घेतल्या जमिनी. दुसरे आजोबा ते बी प्रचंड दारोडे. तिसऱ्यांनी खतरनाक अनैतिक संबंध ठेवले गावात. त्यावेळेची फेमपिढी सगळे माहिती आहेत. त्यांच्यात 5 जणांना शेवट नंबर 1 होता. त्याला तो माणूस असा होता, आमचा आजोबाच, रावसाहेब शेलार नाव त्यांचं. काडीचं व्यसन नाही, अजिबात नाही. 1 नंबर चांगला माणूस. बैल धान्य सगळं. दुर्दैवाने ते कॅन्सरने गेले, काही व्यसन नसताना. बाकीची जगलेले म्हणजे असं आहे बघा, चांगला माणूस लवकर. आणि तिथून पिढी ट्रान्सफर झाली आमच्या वडिलांच्याकडे. आमच्या वडिलांनी 22 वर्ष बैलगाड्या धंदा केला. आमच्या गावात निम्मी जमीन मारवाड्यांनी खरेदी केली. त्यांनीच लग्न लावायची, त्यांनीच पैसे तिथूनच ना, कपडे त्यांच्याकडून, किराणा त्यांच्याकडून, धान्य तेच घ्यायचे, ऊस तेच न्यायचे. आमच्यापर्यंत येऊस तर, आमच्या पिढीपर्यंत येऊस तर गणपत त्याला 5, त्याची 11, आणि 11ला परत 2-2, 1-1. आम्ही आलो ना 2-3 एकराव पार. पाटील आहे मग गावात आज बी. मरणाचा उमरा म्हणजे भांडणं, गावातली परिस्थिती, भांडणं बिंडणं ते शेलरांचा नाच कोण करत नाही. ती 2 फटक्यात मारण्याची, आणि ती कोणी असते मध्ये. पण ती असं असतं. पण भानगड काय झाली,
जमिनी कमी झाल्या, शिक्षण नाही. शिक्षण गेलं, 10वी नापास, इंग्रजी गणित नापास, पण वाचनाचा नाद. पेपर वाच, साखरचं पुढे साखर बांधून आणली, गुळाला तरी त्याचा पेपर वाचणार अख्खा मी. मला भारी वाटायचं. केसरी बिसरी होता बघा त्यावेळेस, सकाळ होता. 28 धंद्यापैकी पहिल्या धंद्यात सुरुवात झाली. माझा एक जोडदार होता धुमाळ म्हणून, आता कार्यगावामध्ये चांगला साहेब येतो. म्हणलं आपण बटाटे ऐकू. लग्नानंतर का लग्न आधी? लग्नाच्या आधी, 2000 सालच्या आधी. ते लग्न झालं माझं नंतर 2000 आधीची गोष्ट. आणि मग ते बटाटे विकलं. तुम्हाला धंदे सांगतो, पेपर व्हायले 6 वर्ष. पेपर म्हणजे पेपर टाकत नव्हतो, पण शिरूरला गाडी टाकून जायची, तिथून मोटरसायकलवर फक्त प्रत्येक गावात ते गठ्ठे टाकायचे, पुढे जायचं आपण. पेपर फक्त व्हायची अशी वाटत नव्हतं तशी. ती 2-4 वर्ष केलं. पण ती सिस्टीम लक्षात आली. पुन्हा मुंबई जावं लागायचं ऑफिस मध्ये, चेक काढायला देत नव्हती लोक प्रेस मध्ये, ह्याच्या त्याच्यामध्ये. पैसा इतका महत्वाचा, इम्पॉर्टंट तेव्हा कळायला लागलं. अवघड आहे म्हणले, आपलं जगायचं कसं. लग्न झाल्यानंतर तर वाईट परिस्थिती. बरोबर. पैसे येणार कुठून, कामाला जाऊ शकत नाही, कारण पाटील करायचं काय. अशा प्रकारे मी एका धंद्याची निवड करत गेलो. बरेच तुम्हाला सांगतो, बटाटे विकल्यात, पेपर वाहिल्यात. त्याच्यानंतर तिकडून फक्त माल घ्यायचा तरकारीचा आणि बाजारात आणून तो विकून टाकायचा, असं बी केलंय. रिकव्हरी एजंट म्हणून काम केलेलं आहे बजाजच्या ऑटोचं, म्हणजे बजाजच्या गाड्या करायचं. पण ते आम्हाला सांगायचे, गुंडासारखं वागायचं, गुंडासारखं दम द्यायचा, गाड्या ओढायच्या, हप्त्यात एवढी केल्याशिवाय तुमचा पगार नाही, हे नाही. एका बाईनी गाडी ओढत असताना विषप्राशन केलं. बापरे. बरं का. ती वाचली, त्या दिवसापासून ती सोडून दिलं. म्हणलं पापाच्या पैशात आपण काय मोठे होणार नाही. म्हणजे अशाच बारीक सारी घटनांनी थोडं शिकत गेलो की बाबा काय जर, पण तरी पण मला असं लय कठीण वाटायचं की पैसा कमावणे फार मोठी गोष्ट आहे. 2 मित्र जवळचे, त्याला जवळचे कशाला म्हणतात, किंवा निम्या रात्री तुमच्या मदतीला येऊ शकतो, त्याला खरा मित्र म्हणायचा. असे 2 जण होते गावात. ते हळूहळू सोयीला लागले, पण मला त्यांनी कुठं सोर्स नाही दिला. माझी अपेक्षा होती त्यांनी काहीतरी पैसा नाही द्यायचा, पण मला एक व्यवसायाला जागा द्यावी. ते आहे ना त्यात. दोघांनी काय नाही, ते फक्त मला मेसेज पाठवायची, तू सुदामा आम्ही श्रीकृष्ण. म्हणलं चांगलं आहे भाऊ, चलून द्या, काय म्हणणं नाही आमचं. मी समाज सोडला याच्यामुळे सोडला की नाही काय खरं. मग त्याच्यानंतर दुसऱ्या धंद्यात सुरुवात केली. धान्य विकलं बाजारात. धंदा पाटील म्हणलं थोडा निवडताना सुद्धा बोर हे काय बसत नाही तुम्हाला. बरोबर. ते पाटीलकीचं जे बोखांड आले ना आमच्या बोखांडी पहिल्यापासून, ते मनातून जात नाही. काय मनातून जात तुम्हाला खरं सांगतो. आता आम्ही पण वतनदारी, त्यामुळे तुमची वतनदारी पेशव्यांनी दिली, तुमची वतनदारी तर आम्हाला सांगू नका, ती पेशव्यांनी दिलेली होती. आमची तर सुद्धा आंधळगाव 9 किलोमीटरवर, त्या ठिकाणी वाडा अजूनही. बरोबर. देवधर म्हणून ते कुटुंबीय आहे, देवधर ब्राह्मण आहेत. 14 गावांची महसूल त्यांच्याकडे दिला होता पेशवे कालामध्ये. नंतर गांधीची हत्या झाली, देवधर सगळे पुण्यात, आणि मग ती मोकळं झालं सगळं. ती तुमचं नाही काढत, मी माझं सांगतो. विषय असा आहे की ती सुरुवात करता करता धान्य विकलं. मग 2003ला एक मुलगा झाला, 2005ला एक मुलगा झाला, अजून जबाबदारी वाढली. पण एक आहे, आयुष्यात माझ्या बायकोला कामाला नाही जाऊन दिलं कधी, नाही जायचं कामाला. मग घर खर्च चालायचा कसा, म्हणलं आता 2 नंबर शिवाय आपल्याला पर्याय नाही. 2 नंबर म्हणजे काय चोऱ्यात रोड नाही टाकलं. 2 नंबर म्हणजे असं केलं की पूर्वी 15 किलोमीटर 20 किलोमीटर पेट्रोल पंप असायचा. मग तिथून पेट्रोल आणायचं कॅन्ड भरून, आणि ते थोडं 10 रुपयांना फेव इथे विकायचं. हा 2 नंबर. पण त्याला तिथं सुद्धा ते पोलीस यायचं, 500 रुपये महिना घेऊन जायचं. त्या काळात 500 भरपूर झाला हप्ता. ते म्हणजे हे सोडत नाहीत कोणाला, तुम्हाला सांगतो. हे उगत पोर अशी जन्माला त्यात ना, त्याला कारण नाही, ते सोडत नाही कोणाला. चांगले बी आहेत, असं काय नाही, पण ते जाऊन देऊ, गेलं तर गेलं. शेतकऱ्यांनी पिकवलं त्याच्या पक्षाचं, सगळ्याच राहिलेलं शेतकऱ्याचं. शेती आम्हाला बापांनी वाटून दिली. निम्मी चोपन 8 माई बागायती, आणि ती ओलं दुष्काळ पडता, मी चोपन जेवढे पिकायचं त्यात जगून बघायला लागलं. लई इच्छा होती पोर इंग्लिश मिडियमने शिकवायची, आयुष्यात पूर्ण नाही करू शकलो का, तिथे पैसे लागतात. आता तरी गाड्या गोड्या झाल्या, तेव्हा तसं काय ते टाकायला हॉस्टेलला, ते राहून गेलं. म्हणजे ह्याची समाजाकडून आतापर्यंत फक्त डंकच मिळत राहिला, समाधान. आणि मी स्वतःला दोष द्यायचो, लोकांना नाही देत का. मी काहीतरी करू शकलो असतो, मी पैसे कमवू शकलो असतो, असं म्हणून मी धंदे करत होतो. 2 नंबर धंद्यात प्रवेश केला, पेट्रोल विकायचा. झालं 100-200 रुपये 300 रुपये मिळायचे.
एक दिवस एक गाडी थांबली. तुम्हाला काय प्रश्न विचारायचा का? नाही चालू मत सांगणार आहे आता. विषय असा आहे, गाडी थांबली, 2-4 जण उतरले खाली. आम्हाला वाटलं आमच्या पडली बरोबर आता ही आता जगतोय गरीब. म्हणले केव्हापासून निघताय? नाही म्हणलं साहेब 500 रुपये देऊन निघतोय बा. तसं काय नाही. नाही म्हणले तसं काय नाही, चल तुमचं आमचं महत्वाचं काम. म्हणले काय जे तुम्ही विकताय ते आम्ही तुम्हाला बॅरल नाही देतो. ते माझ्यापेक्षा मोठे गुंड होते. गुंड म्हणण्यापेक्षा व्यवसायातले डॉनचे. आम्ही म्हणले आम्ही टँकर उतरून घेतो, तुम्हाला 220 लिटरच्या बॅरल प्रमाणे देतो, तुम्ही सर्क्युलेट करा. तुमच्यासारखे दुकानदार शोधायचे सर. म्हणलं हिले सोपं आहे बा. आणि म्हणले पोलीस स्टेशन. म्हणले आम्ही सांभाळून घेऊ, तुम्हाला तुमच्यापर्यंत कोण येत नाही. म्हणलं तर मग अजून का लागतंय काय? डॅशिंग तर होतच. बावकी होती गावात, कोण आपल्याला आरेला कार्य मानणार कोण ताकद नव्हता. फक्त पैसा नव्हता बरं का. मारामारीला का बी तयार, पण पैसा नाही काय करणार. त्यांनी काय केलं, रात्रीचीच गाडी यायची. महिंद्रा सवेरा म्हणून गाडी होती बघा, त्या 3 बॅरल बसायची. 3 बॅरल खाली करून जायची. मी 2 मोटरसायकल विकत घेतल्या नाना पेठेतून जाऊन, आणि पोरं 2 ठेवले का आम्हाला. ड्रम बस्तीचं ऑर्डर आली, फोन तर लँडलाईन होता, फोन आला की सोड इकडं सोडते. पैसा खुळखुळायला लागला. पैसा म्हणजे तुम्हाला सांगतो, एखादं कुत्रं जर लय बोकलेलं असलं, त्याला जर तुकडं टाकलं 2 दिवसाचं 2 दिवसाचं बोकेलं कुत्रं आहे, ती चावत नाही बस, ती गिळून घेत. तसा प्रकार झाला माझा. पैसा आला तरी पैसा मॅनेज करायची अक्कल माणसात पाहिजे. मी लोकांना शान कर, मी लय शान असला भाग नाही, पण मला असं वाटतं मी जे भोगलंय, मी टाकीचे गाव सोसले तो नाही, ती लोकांची हलवू नाही बोलत. बरोबर. एवढा पैसा आला. त्या काळात आमच्या गावात माझे आमदार पण होते, रासादादा पवार. ते वाणी होते मारवाडी, त्यांच्या जमिनीला होत्या. त्यांच्याकडे 4 चाकी गाड्या होत्या. मोठ्या बागायतदार होते, 1-2 ट्रॅक्टर गाड्या. 2 एकरावाल्या बागायतदारांनी त्या काळी 118 फियाट आणली पेट्रोल. पैसा 2 नंबरचा, मॅनेजमेंट कळलं नाही. त्या काळात मी जमीन पण घेऊ शकलो असतो विकत, ते नाही. ती फियाट आणली. 4 वाईट लोक. जसं फॉर्च्युनर आणतात तसं तुम्ही फियाट आणली. फियाट आणली, जुनीच आणली सेकंड हँड. 4 मित्र भेटतातच, चांगले कमी भेटणार, वाईट जास्त मिळणार. बरोबर. मग त्या मुंबईचे जे हे डान्स बार त्यावेळी फेमस होते. डान्स बार बंद कधी पडलं? आर पाटलांनी बंद पाडलं, जुना काळ. पण आधी सगळं चालू होतं. डान्स बार मधला रिजेक्ट माल म्हणजे मुली, त्यांना त्यांचे शब्द वेगळे असतात त्या भाषेतले. तिथले मुली इथं आमच्या इथं केडगाव चौफल आहे, फेमस ठिकाणी, एकदम सगळं व्यापारी दृष्टी केंद्र येते चौफल. तिथे एका बार मध्ये चालू झालं. त्याच काळी त्या वयात लग्न झालेलं, 2 लहान मुलं. आणि असं वाटायचं मी पाटील, मी म्हणजे काहीतरीच, मी म्हणजे कोण. फियाट गाडी, फियाट रस्त्याने चालली तर लोक बघायची. रुबाब, ते रुबाब बिबाब काय सगळं वाटलं झालं. तुम्हाला सांगतो ना, आम्ही डायरेक्ट लेडीज बारला. त्या थम्सअप जरी घ्यायची म्हणलं तरी ते 4 पट किंमत मागते. सिस्टीम कळून चुकली. आणि रंगीत लाईटी, त्या लाली लावलेल्या पोरी, ही ती ध्यानात ठेवा. त्या कालखंडात आजचा पिढी जगत या, आम्ही ते बघून बसलोय. वाईट परिस्थिती आहे. त्यामुळे 50 लोकांच्या पुढे हात जोड द्यायला हेच कारण आहे. तिथं लय नाही बरबाद झालं, थोडाच झालो. म्हणजे स्वतःच काही विकलं नाही, कुठं बोभाटा झाला नाही. पण जी मिळवलेले पैसे होते ना, ते 0 झाले. म्हणजे पैसे नाही राहिले माझ्या, 0-0 झालं सगळं. आणि सगळ्यात खरं म्हणजे ते 0 झालं, मित्र ऑटोमॅटिकच पळून गेले सगळं. म्हणजे संपला, त्यांचा हित संपला, ते संपलं. अरे म्हणलं असं कसं होतंय. धंदा चालू होता तरी पण प्रॉफिट कमी राहायला लागलं, त्यात कॉम्पिटिशन वाढलं. मग जे मित्रांना मी ह्या आजूबाजूच्या 14 गावात जेवढे तमाशे व्हायचे यात्रेचे, सगळे तमाशे, आणि जगाबिगाची परवडते नाते कोणी करत नाही. मी तर माझी त्याची वृत्तीच नाही करायची. मी माझ्या दुनियेत मस्त. लोकांना काय वाटतं याला, म्हणजे त्याला फरकच पडत नव्हता काय. लोक नावं ठेवून कटळून गेली शेवटी. त्यांना अभि असं वाटलं कवर घरचं खाऊन नाव ठेवायची याला, त्याने विषय सोडून दिला. मित्र गेले, सगळं गेलं. ती धंद्याची गणित अशी झाली की धंदा हळूहळू बंद झाला. तो उधाऱ्या बिधाऱ्या त्यात लागलं पडी. नंतर ज्याची दारात रेड पडली, एकदा पोलिसांनी उचललं, नेलं मला. ती गाडी पण नेली, त्यांची गाडी खाली करतायत रेड पडली. ती पोलिसांची पॉलिसी होती कायसाठी की ते थोडक्यात बागत नाही, थोडा जास्त लपका पाहिजे होता. ती तिकडून मेन माणूस आला, मग ती 30,000 रुपयात ते मॅनेज झालं. तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं. मग ते आपल्याला माझा रुपया नाही गेला तिथं, माझ्याकडे काय नव्हतं. पण त्या माणसाने धंदा बंद केला, माझा धंदा बंद झाला.
आणि ते 30,000 रुपये घेऊन जे 2-3 पुढारी आणि 4 पोलीस असे 7 जण जे गोव्याला गेलते त्यावेळेस, ते आल्यानंतर एका वर्षात 3 जण मेली त्यांना ठेवा. म्हणजे ती त्यांच्या कर्माने मेली, पण कोण अपघाती मेलं, कोण विष पिऊन मेलं, असे प्रकार. ही सगळं बघत होतो. आणि पैसा संपून गेला मग आमची अक्कल जाग्यावर आली. का तर दिवस उजडला की माणसाला काय लागत नाही. तेल बायगून तेल आणा, साखर आणा, किराणाच पाहिजे ना. लहान मुलं आहेत, सण आलं की आपण तसं राहायचं, पण त्यांना कपडे पाहिजेत. एवढे बेकार जगलो, एवढं हालाकीचं जीवन. म्हणलं आता काय करावं, त्यावेळेस पैसादारला ती वेळ आली नसती. शी माझं वैयक्तिक सांगतो तुम्हाला. दुसरी गोष्ट, पेपरच्या लाईन मध्ये तसाच विषय झाला. 2006 परत पेपरची लाईन भेटली. पेपरची लाईन म्हणजे असं की सकाळ, लोकमत, तुमचं पुढारी, पुण्यनगरी आणि सामना, असे सगळे पेपर मी एकत्रित व्हायचो. सोशल मीडिया आता कसा मीडिया जरा असा म्हणजे विकाऊ मीडिया झालाय, तसा मीडिया नव्हता त्यावेळी. चांगला होता प्रिंट मीडिया, पण पुढारी पुढारी तर सगळे त्यावेळेस द्यायचे. सगळे काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र होते. कचून कारखाना राबवला होता लोकांचा त्यांनी. हा, मिलीजुली सरकार. बाकींचं भाजप बीजेपीचा नामोनिशाणही नव्हता त्यावेळेस. एकनाथ खडसे विरोधी पक्षात होते, ते व्हायचं बरोबर सगळं. जुना काळ. शी मीडियामध्ये ते मीडियाला मी फसवलं. 5 जणांची पेमेंट मी घ्यायचो. खर्च एका पेट्रोल भागवायचं, मोटरसायकलवर करायचं, व्हायचं. 4 जणांचे चेक गोळा करून आणायचो. पुण्याला गेलो, सगळे ऑफिस मध्ये जाऊन 10-12 चेक घेऊन यायचो. पण चेक बी किती असं लय नव्हते मिळत. पण ते 5 जण असल्यामुळे थोडं मला त्यावेळेस 9,500 रुपये मिळायचे. त्यावेळेस सोनं 46 रुपये तोळा होतं. मग 46 रुपये सोनं तोळा होतं त्यावेळेस 9,500ला 100% किंमत आहे. म्हणजे माझा घर खर्च करून मी 1.5 तोळा खरेदी करू शकलो असतो. गेलं बॉम्बाला. ते पण नाही केलं ते पण. शी जी पैसा यायला लागला की काहीतरी वेगळं सुचत. म्हणजे माणसाला कॉमन सांगतो, माझं काय सगळ्या कोणाचं काय बरोबर. ते सगळ्यात महत्वाचं की पैसा कंट्रोल करायला शिकलं पाहिजे. 9,500 रुपये त्या काळात मिळायला की परत पैसे आठवायचे. कुणाला काय काळ तपास नाही, काय नाही, गोवा बिवा. आणि मी जे बोलतो मीडियाला सांगतो किंवा माझ्या स्टोरीच्या मार्फत सांगतो, हे कसं ते कसं, लोकांना कधी वाटतं अरे ह्या माणसाला एवढं कसं आहे कळते, याला काय नॉलेज आहे, हे काय कुठे पेपर मध्ये नाही, काय नाही, काय नाही. हे प्रत्यक्षात बोलले बरोबर. लोकांना असं वाटतं अनुभवाचे बोल. अनैतिक संबंध, रशियन बिशियन, लोकांना स्टायलिश वाटतो. रशियन काही नसतं. गोवा, रशियन बिशियन सगळं कार्यक्रम करून बसलेलं माणूस. वाटलं केले पैसे सगळे. म्हणजे हे तर मला अभिमान नाही आवडत अजिबात. बरोबर. पण माझं काम आहे की मी परत 0वर आलो. मुलांना इंग्लिश मिडियम शिकतात. म्हणजे समाजा दृष्टीने आय एम फेल माणूस. 99 खाली येते, 99 हा, अपडाऊन. दुसऱ्याचा चटका बसला, परत पैसा गेला, सगळं गेलं. आयला म्हणलं, पण पैशाला व्हॅल्युएशन कधीच नाही दिलं. आला की जाऊन द्या बरोबर तिकडं. हा, तसं नाही. आजचा दिवस निघते ना माझा, झाला हा बस आजचा. पण हे चुकीचं आहे. मग असं वाटलं की आयला हे चुकीचं आहे. आणि एक मला आता बऱ्याच गोष्टीतून वाचत गेलो. एका खुनी हल्ल्यातून वाचलो, बऱ्याच अपघातातून वाचलो लाईफ मध्ये. पण एक थीम माझ्या बरोबर कायम होती. एक चांगलं माझं जे कर्म ते माझ्याबरोबर कायम होतं, त्या कर्माने मला वाचवलं. म्हणून ते मी कायम लोकांना म्हणतो अध्यात्माशी कनेक्ट राहा. ते कर्म असं होतं की लहान, आता तुम्ही माझ्या घरी शेजारी पाजारी विचारा, ह्या माणूस कुठालची कुत्री मांजर गोळा करून आणतो का नाही? आणतोच मी. मला नाही सहन होत. ती लहान त्याचे पोट खापाटे गेलेलं, ते मांजराची पिलं सोडून दिले, आई नाही, काय नाही. म्हणजे आपण माणूस आहे ना, आपण फार पॉवरफुल व्यक्ती आहे. आपण तुम्ही रस्त्याने गावात कुठेही फिरा, संचार करा, तुम्हाला कोण अटकणार नाही, कारण माणूस आहे. तेच तुम्ही जर वाघ असता तर लोक पळाली असती. तुम्ही जर शेळी असता तर कुणी कापून खाल्ला असतं. पण माणूस आहे ना, पॉवरफुल पर्सन. ती आणायचं पिल्लं, त्याला दूध दुभतं घरी पहिल्यापासून जागवायचो, म्हातारं द्यायच्याशिवाय. पण ती काय थोडं मोठं झालं ना जगण्यासारखं, मग सोडून द्यायचं. ते इलाज नव्हता. पण तशी वाचावली ती थीम. हा जरी परिसर बघितला ना, इथल्या प्रत्येक बुडाला तुम्हाला भरपूर मुंग्या दिसत्या. ह्या झाडात इथं तुम्हाला भाकरीचे तुकडे, कधी पार्ले बिस्किट 5 रुपयावाला. आपलं थिटिंग आलं की चुरगळ्याचा टाकायचा. ह्याला माझ्या दृष्टीने मी केलेलं अन्नदान. पण हे मी 16 वर्षापासून 50व्या वर्षापर्यंत करतोय. ते पुण्य माया मागे तुम्हाला खरं सांग. आणि मी जे वाचासिद्धी योगाचे जे हे करतोय आता अजून पूर्ण नाही, पण त्यासाठी इतकं ते कठीण आहे की तुम्हाला सत्यच बोलावं लागतं. त्यामुळं तुमच्या अडचणीच्या लय प्रश्नाला मी उत्तर देणार नाही. उद्या हा
सत्य बोलायचं म्हणल्यावर पब्लिकला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे. बऱ्याच अशा गोष्टी आहेत की आपल्या लगेच केस होईल, आपल्या उद्या टक्कर. की लोकांना तुमची अपेक्षा आहे की मामाने नाव गाव पत्ता सांगावा, घरातलं सगळं सांगावं. तर जेव्हा तुम्ही सोशल मीडियावर येता तर सगळ्या गोष्टी इन डिटेल मध्ये सांगू शकत नाहीत, कारण बरेच इश्यू असतात. त्यामुळं या गोष्टी मोगमच बोलल्या जातात, एवढं लक्षात ठेवा. बरोबर. कारण तरच तुमचं जे पुढे करिअर आहे ते थोडं चालू राहणार आहे. नाहीतर पूर्ण पब्लिकली झालं खूप इश्यू येतात. अजून तुम्हाला माहित नाहीत. मामा जसं वाढत जातील तसं मामा थोडंफार वैयक्तिक आयुष्याबद्दल कमी बोलतील, एवढं लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही पण जास्त अपेक्षा ठेवू नका. आणि ते जे सांगतायत ते अनुभवातलंच आहे तुमच्या. ते आता म्हणजे आम्हाला कळालं, नाहीतर इतके दिवस कसं नुसतं मामा काय सांगते, योगच काहीतरी इकडचं गोळा करून तिकडचं गोळा करून सांगतोय. मग आता ही तुमचं इतकी वर्ष तुम्ही पुस्तकं वाचला, सगळं झालं, मग ह्याचा फायदा नक्की तुम्हाला बेनिफिट किंवा अक्कल कधी आली आपल्या साध्या भाषेत? दोनदा पैसे घालवले वाईट मार्गात, तिसऱ्यांदा अक्कल आली. तिसऱ्यांदा मग ही कधी आली? तिसऱ्यांदा अक्कल आली म्हणजे कधी आली? म्हणजे 2013-14 नंतर. 13-14 नंतर म्हणजे इतकी वर्ष तोपर्यंत आपल्या मस्तीत. आपल्याच मस्तीत की जीवनाचा खरा अर्थ मग कधी कुणाला कधी काय त्याचा बोध होईल सांगता येत नाही. म्हणलं माझ्या नाही गाड्या. पण एक कळलं की हाल आपलं जेवढं झालं तेवढं समाजात कुणाचं होऊ नये, इथून पुढे लोकांसाठी जगायचं. आणि लोकांसाठी जगणं म्हणजे काय, असे मोबाईल माझा व्हिडिओ बघायला त्यात कमेंट टाकायला काही सोपं आहे फार. तुम्हाला एक किस्सा सांगतो बारीक. सोशल मीडियावर पूर्ण वाहून गेल्यावर काय काय परिणाम होत्यात. माझी बायको माझ्याकडे 4-4, 8-8 दिवस बोलत नाही अक्षरशः. याचं कारण तुम्हाला सांगतो. मी नंबर दिलेला माणूस, मी हे दिलेला, कमेंटला उत्तर देतो, सगळं देतो. काय नंबर येतो, मी निघालोय आता पुण्यात आलोय, तिथून कुठे यायचं. माणूस बुलढाणा यवतमाळ कुठे नाही येऊ शकतो. आता त्या माणसाला म्हणता येईल का ते तू जावं तसं असं म्हणता येईल का कधी? आलेत का ये बा, मला चौपल्या न्यायल्या, आलो बा आलं. असा प्रकार आता काय काय घडते असं मला सांगतो. ती व्यक्ती होती आणि तिथं व्यक्ती पाहिल्यानंतर मला कळलं व्यक्ती 50-54-55 आसपास वयस्कर आणि अशक्त, थोडस खोकायची बिकायची जरा जास्त. घरी आणलं, चहा पाणी करतो आपण, जेवण केले. म्हणजे झोपा इथं. आता मी झोपलो. काय तुमचं काय इतक्या लांब तुम्ही माझ्यासाठी आलाय, काय कारण आहे बा नेमकं? बघा जग किती विचित्र आहे. मग ते रडायला लागलं म्हातारं. आता हे दुःख आहे, तुम्हाला सांगतो, प्रत्येकाच्या दुःख आहे. मला ह्या दुःखावर लोकांच्या फोंकर घालायसाठी जगायचं इथून पुढं. ज्या माणसाने लिंब इकली, लिंब म्हणजे लिंबाचा बाग होता, शेळ्या वळल्या आणि त्याच्या मुलांनी बायको त्यांचंच ऐकते मुलाच. त्या मुलांनी 1-2 नुसताडीत त्याला मारल्या, भांडणं बिणणं असं. त्याला तेव्हा बोध झाला असेल कदाचित की बाबा माझं अख्खं आयुष्य फुकट गेली. थोडी बारीक गोष्ट आहे काही, मला सांगा, त्या माणसं अख्खं आयुष्य फुकटच गेलं ना. त्याच्यासाठी केलं, तो जर कानाखाली मारत असेल बापाच्या, काय कशासाठी जगलो, काय राहिलं? मग ते दुःख पुढे तिथं आलत. मग त्याचा आत्मा मला लगेच कळतो अशा माणसाचं. मला ती देवाणदेवी दिन गेली असं मी समजतो माझे मलाच. लय प्रचंड दुःख आहे बा. मग आपण आधार द्यायचा. आपण तुम्ही त्यांचा आपला बांधावरचा मसोबा असून द्या, नाही तर पंढरीचा पांडुरंग असतो, कुणी देवाशी कनेक्ट राहा, भक्ती मार्गात जा, भजन कीर्तनाला जा, सोडून द्या शेळ्या वळायचा. असं तसं समजवायचा. बऱ्याच वेळा फ्रस्ट्रेशन मध्ये अशी माणसं आत्महत्या करतो. मला सहन नाही होत लोकांना. फाशी घेतलेले लोक आहेत आमच्या गावातले तर असे. तर ते तिथून त्याला हे करायचं. 1-2 दिवस ठेवलं, ते जास्त खोकायचे. म्हणजे दवाखान्यात जायचं काही नाही. म्हणले जा, पैसे आहेत का? त्याच्याकडे 700 रुपये होते. म्हणजे एवढे पुरतील का? म्हणजे हा पुरतील, मला काय अर्ध्या तिकीट आहे म्हणले, माझं मी जातो. म्हणलं जा. दुसऱ्या दिवशी उठलं, आंघोळ केलं, तर ते निघून गेले. ते ज्या लेपाट्यावर झोपले होते, आम्ही लेपाटे म्हणतो, गोदडी म्हणा थोडक्यात, ती उशी आणि ते त्या ठिकाणी सगळे रक्ताचे स्पॉट होते बरं का. म्हणलं काय, तर तो विषय असा होता की ते खोकायचे ना, त्याच्या तोंडातून ते लाळीतून रक्त यायचं. मग आता ती गेले तर पेशंट होतं, TB असेल किंवा दुसरा काय क्षयरोग असेल, काय असेल, काय कडाखा काढला माझ्या बायकोने, तुम्हाला काय सांगू. आता ती लेपाटून ती पण बायकून जाळून टाकलं बरं का. आणि ही सोशल मीडिया बरं का. असं आता माझा दोष का त्याच्या? ती बायको 8-8 दिवस बोलत नाही. कायला माणसं घरी, मी कुठे बोलावतोय घरी? म्हणजे असं एक हे सांभाळावं लागतं. मामा आता यात एक बघितलं, तुम्ही अध्यात्माबद्दल बरंच बोलता. बरोबर. तर त्याला काही व्ह्यूज येत नाहीत, लोकांना बघायला इंटरेस्ट नसतोय, तुमच्या रंगारंग कार्यक्रमामध्ये इंटरेस्ट असतो. तर मला एक प्रश्न तुम्हाला विचारावा असं वाटतं की तुम्ही गरिबी पण बघितली, श्रीमंती म्हणजे अगदी असं श्रीमंती नाही, खरं चांगले दिवस पण बघितले. मग
तुम्हाला देव कसा दिसला? गरिबीत देव कसा दिसला आणि श्रीमंतीत देव कसा दिसला? गरिबीत आणि श्रीमंत देवाचा विषय नाही हवा. देव आहे ना ब्राह्मण समाज. देव ब्राह्मणाने दाखवला आम्हाला. आम्हाला माहित नव्हतं. आम्ही इडी दनाटिया. ब्राह्मण समाज हा हुशार नाही, बुद्धिमान नाही. ही समाज आहे लोकांना. ब्राह्मण समाज हुशार आहे, बुद्धिमान आहे. ब्राह्मणांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा हा सुद्धा चुकीचा, हे पण तुम्हाला सांगतो. ते वाईट बघतात, चांगलं बघत नाही. त्यांच्या लक्षात घ्या. त्यांच्याकडून घेण्यासारखं ते घेत नाहीत, वाईट लगेच बघत. ब्राह्मण समाजाने लोकात जाणून बुजून काही अंधश्रद्धा पसरवल्या, त्याच्यामुळे खरं वाटलं झालंय. छत्रपती शिवाजी महाराज वार करणारे कृष्णा भास्कर कुलकर्णी लोकांना कळले. पण चांगलं ज्याने आता स्वातंत्र्य सावरकर केलंच ना, त्यांना नाव ठेवणार लोक सावरकरांना ब्राह्मण होते. ही सगळं चाललंय ना, ही फक्त बुद्धी कमी असल्यामुळे. वाचन बुद्धिभेद हा बुद्धिभेद. आणि लोक अशी अगदी नेत्यासाठी सुद्धा आत्महत्या करायची. नेता पडला म्हणून आत्महत्या करणारे लोक आहेत समाजात. यांच्याकडून काय अपेक्षा होत? तुम्ही बरेचदा सांगता, म्हणजे आता देवाचं आपलं एक राहिलं तर आता समाजाचा विषय निघालाय म्हणून की समाजात तुम्ही नेहमी सांगता की ज्याचं चांगलं असेल, मग ते भले जात धर्म पंथ काय असेल तुम्ही चांगलं घ्या, वाईट असेल ते सोडून द्या असं म्हणता. तरी पण लोकांच्या खाली तुमच्या इथं कमेंट दिसतात, नाही बाबा आमच्या बाबतीत असाच अनुभव तसाच अनुभव. खरे लोकांना का नको असते की बाबा शेलार मामाच्या ही गोष्ट चांगली आपण घेऊ त्यातली? नाही, चांगली घेणार भरपूर अनुभव. आता देव होते तेव्हा दानव होतेच ना चांगलं. आणि धर्म म्हणतो ना आपण, तुम्हाला खरं सांगतो, धर्माचं गणित असं आहे की हिंदू मुस्लिमाच्या बद्दल तर इतका तीव्र असतं, पण हे अभ्यास नाही करत लोक. तुम्हाला आपलं दुसरं धाम माहितीये का? ओरिसा जगन्नाथपुरी. श्रीकृष्णाने तिथं आता जगन्नाथ रथयात्रा झाली बघा. रथ निघाल्यानंतर अब्दुल मुस्लिम युवकाचं एक मंदिर आहे समोरच, अर्धा किलोमीटर पुढे गेला की त्याची मंदिर नाही ते, त्याची समाधी काय म्हणते त्याला, कबर काय म्हणते त्याला, ते असते पीर टाईप असते काहीतरी. ते तिथं त्यांना दफन केलंय थोडक्यात. तो माणूस मुस्लिम, पण तो भक्त श्रीकृष्णाचा. ती तिथलच्या त्या जाती व्यवस्थेने त्यांना ते मुस्लिम, हे शी लांब थांबा, तिकडे कबर तिकडे लांबच, जवळ नको. बरं ठीक आहे. पहिल्या काळापासून, राजा महाराज काळापासून ती रथयात्रा तिथून ओढीत ओढीत निघाला रथ की ते भक्त म्हणून तिथं थांबायचं त्या अब्दुल पाशी. किती 5 ते 10 सेकंद फक्त चाक थांबली की लगेच 5 सेकंदात लगेच हालायचं पुढं. एक प्रथा होती. अगदी आता मला ते 1987 ची घटना आहे. तिथल्या काही पुजारी बिजारी ह्या लोकांनी काय म्हटलं, हे म्हणले आपण हिंदू बिंदू एवढा मान द्यायची काय गरज आहे मुस्लिम व्यक्तीला, काय थांबाय, जाऊन देतात, थांबवायचं नाही काय नाही काय. तिथं गेला, रथच वाडा नाही आणला. देव आहे का नाही मला सांगा? आहे ना, देव आहे. पण देव लोकांनी कळून पाहिजे. कुठे कुणी सांगायचं नाही इथं देव आहे, हे नाही चालत. कुणी सांगायचं नाही, स्वतः आणि ते फक्त वाचनातूनच कळतं. रथच थांबला का? देवालाच अब्दुल पाहिजे. तुम्ही कोण? तिथं भक्ती पाहिली जाते, धर्म पाहिला जात नाही. आमची काष्टी इथे 15 किलोमीटर. मुस्लिम समाजाचा इतका उत्कृष्ट कीर्तनकार आहे. त्यांची वाणी बघा, त्यांचं भजनाची पद्धत बघा. ते त्यांच्याही नमाज पडतात, पण त्यांची बराचसा वेळ हा आपल्या पूजेत. मग तुम्ही त्याला काय करायचं हे देणार का? अब्दुल कलाम क्षेपणास्त्र कोणासाठी बनवली? मुस्लिम आहेत ना. पाकिस्तान मारा हे नालायकीच झाले नाहीत, ते पाकिस्तान नालायक. मग तुम्ही विचार करून बघा, मग अब्दुल कलाम वाईट आहे का? जातीभेद पुढाऱ्यांनी, राजकीय नेत्यांनी इतका भयंकर पद्धतीने सेटअप केलाय, खतरनाक. आतलं जग फार वेगळं आहे. सगळं सांगितलं, सगळ्या गोष्टीत भेद निर्माण करायचे आणि आपली पोळी वाजून घ्यायची, असा विषय असतो. म्हणजे तो जातीत असू दे, धर्मात असू दे, शिक्षणात असू दे, सगळ्यात भेद निर्माण करायचा आणि हे करायचे. अगदी बरोबर. आता मामा हे सगळं झालं, आता तुम्ही बऱ्याच गोष्टी सांगितल्या ज्या माहितच नव्हत्या. मग आता तुम्हाला एक सगळ्यांचा लोकांचा आवडीचा प्रश्न आहे की तुम्ही कधी कोणाला आकडा टाकलाय का, किंवा तुम्हाला आलेल्या संधीला जाऊ द्या गाडी असं कधी म्हणलाय का? मी ज्या वेळेस आता मागाशी तुम्हाला तेच सांगितलं की तुम्ही रशियन नाही सोडलं तर हे किरकोळ झालं इथं फार. तो काळ ज्यावेळी माझ्याकडे पैसा होता भरपूर, एवढा अर्थ राहत नाही आता. नाही, पण ती एक ही धुंदच वेगळी असते. धुंद वेगळी. पैसा, तारुण्य असतं, मी कोण ह्याव का त्या, काय नाही काही खरं नाही असा विषय. जे मी भोगलं ते तुम्ही बघू नका.
वाईटच. मग आता यामध्ये तुम्ही एक बघता की रंगारंग कार्यक्रमा माध्यमातून जर समाज प्रबोधन करायचं म्हटलं तर जास्त लोकांपर्यंत पोहोचते. बरोबर. आणि अध्यात्म मार्गे जर सांगायचं म्हटलं तर लोक बघतच नाही. बरोबर. एक थंबनेलवर मस्त फोटो दिसला की हा चला या आज काहीतर मामा काहीतरी वेगळं घेऊन आलाय, त्याला आम्ही दाणे टाकणं म्हणतो. दाणे टाकल्याशिवाय पक्षी येत नाही. पक्षी येत नाही. मग तुम्ही आणि पांडुरंगाचं गोंडस मूर्ती विठ्ठल रखुमाई मांडा, मग तो क्लिकच करत नाही. नको नको देव नको आम्हाला. मग आता तुम्ही कसं करणार आहे पुढे, म्हणजे अध्यात्मावर जाणार का याद्वारे जाणार, या का तुमच्या स्पेशल OTT प्लॅटफॉर्म कडनं? साऱ्या रंगात रंगोनी रंग माझा वेगळा. मी माझा डायरेक्ट टर्नच घेणार आहे आता वेगळ्या प्रकारचा. कारण एक क्रिएटर किंवा एक युट्यूबर मला जे लोकांना खरंच दाखवून द्यायचं होतं, समजून द्यायचं होतं आतलं जग, ते काय अजून ते सक्सेस नाही झालेलं मी त्याच्यामध्ये. माझे स्टेप बाय स्टेप आपण त्याला आंघोळीतलं घेऊ म्हणतो बा, एखादा अवघड विषय नाजूक विषय सहजपणे हाताळता आला पाहिजे ही कला, तर ते लोकांच्या पर्यंत मी वेगळा टॉपिक घेतोय सध्या. त्यातून मी ट्रॅव्हल ब्लॉगच्या माध्यमातून सुद्धा आपलं हे चालू ठेवणार आहे. मी वेगळा मोड येणार आहे, नवीन वेगळा मोड येणार आहे. शेलार मामा वेगळ्या रूपात बघायला मिळणार आहे. वेगळ्या रूपात म्हणजे त्यांना स्त्री दाखवतो, ओरिजिनल स्त्रीचा कसं कार्यक्रम असतो असाच कार्यक्रम राबवणार आहे सगळा. अजून डीप मध्ये जाऊन कार्यक्रम आहे, करेक्ट कार्यक्रम आम्ही सुद्धा करू शकतो. शेलार मामांचा करेक्ट कार्यक्रम. हा करेक्ट कार्यक्रम, बरोबर आहे, असा विषय आहे. मग आता मामा जवळपास 1 लाख झाले तुमचे सबस्क्रायबर. चांगले वाईट अनेक सगळे फोन येत असतात. तुम्ही आता समाज माध्यमांवर बघता, तुम्हाला जशी पाहिजे होती तशी त्या मानानं तुम्हाला प्रसिद्धी मिळाली नाही. बरोबर. आता मध्यंतरी आम्ही ऐकलं की शेलार मामा बिग बॉस मध्ये जाणार. बरोबर. बिग बॉसच्या नवीन सीझन मध्ये मिळणार. बरोबर. तर काय इच्छा आहे का तुमची खरंच, का नुसती उगाच चर्चा आहे? ऐका सांगतो, या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचे नुसते अपॉइंटमेंट घ्यायची तरी 15 लाख मागणारे लोक इथं आहेत. इथं बिग बॉस मध्ये एंट्री काय असत ती काही कोंबड्याचा खोरडा घातावा जाणे बाहेर, अजिबात नाही. इथं सुद्धा सिस्टीम करप्शन प्रत्येक ठिकाणी. बरोबर. आणि सुटाबुटात घातलेला टकाटक सेट मारलेला माणूस तितका तो नैतिक दृष्ट्या चांगलं बोलेला असा अपेक्षा धरून आहे. सुशिक्षित माणसांच्या सुट्टीतल्या बोलतोय मी. सगळी लोक फक्त रेस मध्ये पैसा कमवण्याच्या. बरोबर. आणि पैशातून स्वतःला मनाला वाटेल तसं आयुष्य जगणं ह्याच्या रेस मध्ये सगळं ते नीती नियम. आता आपल्या राजकारण्यांच्याकडेच नीती नियम आहेत, आपण कुठून पाळायचे असं. फक्त याच्यातून एक गोष्ट समाजापर्यंत जाणं गरजेचं आहे. बिग बॉस मला जे प्रयत्न करायचे ते माझे प्रयत्न अजूनही चालू आहेत. जाणार नाही मी 8 दिवसात बाहेर निघन, पण करेक्ट कार्यक्रम करून निघन तिथं. मला जे पोहोचवायचं बिग बॉस नाही करायचं आपल्याला, मग ते आताच बोलवायचं नाही तुमचं बघून, तसं नाही काय. पण तिथं मला जसं संदेश पोहोचायचा 100% पोहोचवणार. बिग बॉसच्या म्हणजे याच्यामध्ये आहे मी प्रत्यक्षात. आता या बिग बॉसच्या माध्यमातून आपण काही लोक आली, फॉर्मात आली, बघितलं. त्यानंतर आता सध्या बरेच हॉटेलवाले आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. नुसतं गरिबी भांडवल करून एक चालत होता. आता तुम्ही बघितले ते सगळ्या गोष्टी. म्हणजे आता जशी फॉर्च्युनर घेतली तशी तुम्ही पूर्वी फिएट घेतली. सगळं चांगलं वाईट त्यातनं केलं, अनुभवलं. तर आता जे सध्या चालू आहे की गरीब म्हणून त्याला उचलून धरा, काही टॅलेंट असू दे नसू दे तुम्ही उचलून धरा म्हणता. त्यांना उचलून ते मोठे होतात. खरं त्यांना स्वतःमध्ये सुधारणा काही करायची नसते. खरं आपले ऐषाराम जगायचं असतं. जसं ते तुम्ही जसं म्हणला की मी पण फिएट घेतली, एन्जॉय केला, तसं केलं, असं आपल्याला दिसतं. मग या अशा लोकांना तुम्हाला काय सांगायचंय? कारण हे लोक असं सांगतात मी शिकलो नाही, मी कसं करून दाखवलं बघा, मी फॉर्च्युनर घेतली, मी असं केलं तसं केलं. तुम्हाला काय वाटतंय की हॉटेलवाले ते बोकाड दाखवतं का आपल्याला, ते रांग लागते लोकांची कुठेतरी हाय इकडे त्याबद्दल तुम्ही बोलत असाल तर तुम्हाला सांगतो, प्रत्येक गोष्टीला माझा बघण्याचा अँगल, प्रत्येक माणसाचा अँगल गोष्टीकडे बघण्याचा वेगळा इन जनरल म्हणतो वेगळा असतो. का ज्याच्याबद्दल तुम्हाला आक्षेप त्याबद्दल मला आक्षेप वाटत नाही त्या माणसाबद्दल. त्यांनी खरंच गरिबी अनुभवलेली. तुम्ही सांगतो का ते माझ्यासारखाची तेवढी. बरोबर. पैसा आल्यानंतर त्याला ते यश पचवता येणार. हा तेच माझा मुद्दा, बाकी काही नाही माझा. पण तो पण गरीबच. तुम्ही प्रश्न कोणाबद्दल, त्या गरीब माणसाबद्दल ते फॉर्च्युनर घेतले म्हणून तुम्हाला त्रास होण्याचं पहिली गोष्ट काय कारण नाही. त्रास नाही, त्याच्यासारखी गिरवी कोण नाही बनवू शकत, बाकी काय बनवू शकत नाही. गिरवीवर मटणाची टेस्ट अवलंबून असते. तुम्ही माठा जाऊन कुठेही वडापाव खा, पावात तुम्ही काय चेंज करू शकत नाही. बेसन पिठाच्या लेअर मध्ये चेंज करू शकत नाही. बरोबर. बटाट वड्याचा मेन फॉर्म्युला असतो, तुम्ही चटणी किती टेस्टी बनवता. मग तुम्ही त्या गरीबाला नाव ठेवूस्तवर किंवा समाजाला नाव ठेवूस्तवर त्याला
तुम्ही अडाणी अंबानी हे जे देश चालवतात एवढे मोठे, यांना राजकीय लोक कोट्यावधी रुपये माफ करतात, याच्याबद्दल पाहत नाही. 2014 पासून आता 2025 पर्यंत. खरं मामा, आता त्या माणसानं कष्ट केले किंवा हे बाकीचे लोकांनी कष्ट केले, खरं लोकांनी बघणारे जे असतात की नाही, त्यांचं कसं असते, हा काय 10वी शिकला, मग आपण पण लगेच हॉटेल काढू, आपण पण लगेच करू, आपण पण लगेच रील करूया, म्हणजे पैसे मिळतील. असं सध्या जे कमी बुद्धी असलेले किंवा वाचन नसलेले जे लोक आहेत ते हे असलं करायचा प्रयत्न करतायत. तर हे चुकीचं नाही आहे का? तू काय बरोबर काय मला सांगा. युट्यूब मध्ये एवढा पैसा आहे तो कशातच नाही. 2 नंबरला तरी जिरून देत नाही पांढरं वरचा, नियती जिरून देते, त्याला रोग होते, अटॅक येतोय, ऍक्सिडेंट होतोय, काहीच नाही झालं तर नातो असा निघतोय, सगळं उडून टाकतोय. पण हे करत्यात इच्छा ही लय महत्वाची. यांनी फक्त वाकडे तिकडे गेम खेळू नाहीत, यांनी दारूच्या आहारी जाऊ नये, यांनी लफडी करू नाहीत. पैसा कमावा, मात्र पैसा हे पुरुषार्थ, पैसा कमावलाच पाहिजे. आता युट्यूबच्या माध्यमातून कमावणार असेल ते मला वाटतं. राहिला प्रश्न वाचनाचा, स्टडी करावा, प्रत्येक गोष्टीवर स्टडी करावा, विचार करावा, नाही वाचायला वेळ स्टडी करावा. हा बेस असा बांधायचा की आपलं शिखर उभंच राहिलं पाहिजे. बरोबर, बेसला लय महत्व आहे. तेच म्हणजे माझं तेच म्हणणं होतं की तुम्ही जे सारखं मांडत असताय की अभ्यास करा, वाचन करा, योग्य पद्धतीने हे करा, तुमचा मोठा एवढा मागचा अनुभव होता, त्यामुळे या तुम्ही गोष्टी सगळ्या करू शकला. बरोबर. आता एक पुढचा आपला प्रश्न असतो नेहमीच, आता सध्या ट्रेंडिंग मध्ये आहे की अनैतिक संबंध फुल ऑन वाढलेत सगळे. दररोज एकाचा कार्यक्रम चालू आहे, म्हणजे विशेषतः नवऱ्यांचा कार्यक्रम चालू आहे. तर ह्याची काय काय कारण असू शकतात, म्हणजे काय वाटते तुम्हाला? मला वाटतं ह्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट, काळ जसा बदलताना पूर्वी काळ टीव्ही नव्हता, नंतर टीव्हीचं एक जे युग आलं. रामायण महाभारत लोक किती काम आमच्याकडे कामाला बाहेर जात नव्हतं रामायण महाभारत पाहिल्याशिवाय. ह्याच्यात ही मोबाईलचं युग आलं ना, ह्या मोबाईल मध्ये एका क्लिकवर लोकांना अश्लील फिल्म दिसायला लागल्या. एका क्लिकवर कुठल्याही देवाची आरती दिसते, महाकालची जी आरती, महाकाल महाअभिषेक दिसतोय 5 वाजता सकाळी, बघा तुम्ही सर्च करून उज्जैनचं. आणि 5 वाजता ती क्लिक लावलं की त्याला मी खलिंबाचा शॉट पण दिसतोय. काय झालंय, समाजाची पण चुकी बरं का याच्यात. हे काय ह्या बाया पळून का चालल्यात तुम्हाला सांगतो. वाढलंय काय तर असं रंगीबेरंगी पण वाढलंय, थोडं नॅचरल. लोकांना कार पाहिजे, बाईला कार पाहिजे, तिला दागिने पाहिजे, तिला हॉटेलिंग पाहिजे, तिला चांगले जुळजुळीत वस्त्र नेसायला पाहिजेत, त्याबरोबर शरीर सुख पाहिजे, तिला जास्त टायमिंग असलेला पुरुष पाहिजे तिला. एवढ्या सगळ्या तिच्या मानसिक घुसल्या कुठून, हे मोबाईल मुळे घुसल्या. तुम्हाला सांगतो, मैत्रिणीशी कम्पेअर करणं. लग्नाच्या आधी तिचे जे विचार होते की माझा, आता अजूनही म्हणतात माझा नवरा राजकुमार कसा गोड्या येणार, आता गोडे बिडे राहिले का हो? ती बेत लग्नात सुद्धा गोड्या बसल्या पडाय बेत आहे, ती गोड राहिले का आता? पण तिला वाटतं कारबीर असावा, अगदीच ऑडी बीडब्ल्यू नसली तरी अशी सेदान टाईप असावा, आल्टो नसावा, असं इतक्यापर्यंत लोकांचं वाढले. बँक बॅलन्स असावा. मग हे कशासाठी? चंगळवाद. नवरदेव एकटाच असायचा, आई बाबाची जबाबदारी घ्यायची नाही. नवऱ्याच्या आईला जर औषध दे म्हणलं तरी कटाळा. म्हणजे ही मोबाईल मुळे वाढलंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो खाणे हे सगळं बेसळयुक्त आहे. तुम्हाला सांगतो, गावरान संपलं गेलं. हे बीटी कॉटन, हे जेनेटिक, ते असं मैद्याचे पदार्थ तुम्हाला सांगतो. आता ते वाढ, पिझ्झा बर्गर, काय त्या पिझ्झा आता चिकटतंय, ते खाण्याची वस्तू नाही. ते त्याला त्याचं जाहिरात ते 300 रुपयाला, 300 रुपयाचा बाजार केला. आमची तर 15 दिवस लोक खात्यात. 300 रुपयाचा बाजार कडधान्य घेतला. म्हणजे आपली आई आपल्याला जे तव्या बनवून द्यायची, खवळायची आपल्याला की खा, का ती थालीपीठ ती काय बनवून दे, आई आई ते विसरले लोक. ते फोन करतात, हॅलो तुम्ही नाही घेत, तुम्ही घेता काय तसलं, घेऊ नका इथून पुढं, हॅलो. ती ऍड्रेस पत्ता मला विशेष वाटतं. आमच्याकडे आवड नाही बरं का, की जेवण आणि विषय असं म्हणतात की गरम येते, वाटतं गरम असतं ते पिझ्झा वगैरे. ह्याच्यामुळं हार्मोन्स बॅलन्स बिघडलाय. आणि चंगळवाद, नवरा नावाच्या प्राण्याला काही किंमत नाही. ती स्पर्धा चालली, लोक नवरा मारायला लागले, भयंकर. तुम्ही अनमॅरिड आहे का मॅरिड आहे? अनमॅरिड आहे. अनमॅरिड आहे का? अजून सेफ आहात, सुरक्षित आहात, जीवन जगून घ्या, निसर्ग सौंदर्य. तुमचं नशीब आपल्याला माहित नाही बाबा, पण काय नशिबात आहे. मुलगी करताना फार चौकशी करून 10 जागा चौकशी करतात. शक्यतो नातेवाईक बेकार असं मला तुम्हाला सांगणं.
बाहेर गाठणं कशा गाठीत आपण बघू. बरोबर. हा, असं समजू नका आपण लय हे म्हणून, काय नाही, काय कोणाच्या बाबतीत घडू शकतो. आता आणखीन एक म्हणजे आता लेटेस्ट आपण बरेच उदाहरणं बघितली की म्हणजे हुंडा दिला नाही, असं दिलं नाही, हे अजून सुद्धा छोटं मोठं काही वेगवेगळ्या स्वरूपात चालू आहे. या ठिकाणी पण अशा चांगल्या मुली सुद्धा, चांगल्या घरातल्या मुली सुद्धा जायला लागल्यात. तर ते पण प्रमाण कमी वाटतंय का काय? ह्याला काय मग कोण जबाबदार आहे? नाही, हुंडा बुडालाच कधी होता. ही फक्त शासनाच्या कागदोपत्री बुडाला. शाळेत आपण गेलतो ना, 1ली ते 5वी, आपल्या शिक्षक काय शिकवतात, हॅलो मुलांनो नेहमी खरे बोलावे. शिक्षकच खरे बोलत नाहीत, आपण काय बोलू? ते नंतर कळायला लागतं माणूस आल्यावर, मोठा झाल्यावर. नेहमी खरे बोलावे, खरे बोलून टिकत नाही, खरे बोलावं मार खायचं ना काम इथं. काही गोष्टी अशा हुंडा त्यावेळेस होता, आजही आहे. आता हुंडा कुठं बुडालाय तुम्हाला सांगतो. शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्यांनी हुंडा बुडा, तो म्हणतो मला रुपया नको, मुलगी द्या, नारळ द्या. इतकी शेतकऱ्याची मुलं आज, सदन शेतकरी आदादणारी, कष्ट करणारी. जो गरीब आहे परिस्थिती, त्यांनी हुंडा संपून टाकला, त्याला हुंडा नकोय. पण जो श्रीमंत आहे आणि देणाराही श्रीमंत आहे, साकेटाला साकेट त्यांचं सगळं चाललंय आतून. बरोबर, तुमच्या भाषेत बरोबर. साकेटाला साकेट आहे, तिथं हुंडा चालू आहे, तिथं हुंडा चालू आहे. असं आहे. आता मामा आणखीन तुम्हाला असं काय वाटतंय की येणाऱ्या काळामध्ये काय बदल घडेल या क्राईमच्या दुनियेमध्ये? किंवा क्राईम नाही, समाजाचा एक तुम्हाला मागोवा सांगतो, लग्न संस्था मोडकळीस निघाल असं वाटतं. फार कमी लग्न होती, लग्न होणार नाही भविष्यात. तसा काळ पुढे सरकल ना, लग्न होणार नाही. परदेशाचं आपण कशी जीन्स घेतली त्यांच्याकडून, तिथं पिझ्झा घेतला, बर्गर घेतला, नाईट लाईफ घेतलं, सेम लग्न संस्था मोडीत निघून एका माणसाचे 5-5 नवरे, 5-5 बायका, असं प्रकार. म्हणजे कसं लिव्ह इन रिलेशनशिपला प्राधान्य होणार आणि अगदी क्राईम कमी होणार. याच्यामुळे लक्षात घ्या, क्राईम कमी का होणार? ते दोघं एकत्रच असेल, मी लिव्ह इन मध्ये आहे, मी काही तुझी लग्नाची नाही, मला प्रॉब्लेम आला तर मी कधी तुला सोडू शकते. त्या पुरुषाची माणसं तशी बनणार, मला पण प्रॉब्लेम आला तर मीही सोडू शकतो. तिला फोनवर दुसरा मिळतो, याला फोनवर दुसरी मिळते, जाऊ द्या गाडी. आता जसं आहे की ऑफिस कपल, कॉर्पोरेट कपल, ट्रॅव्हल कपल, बस मधून प्रवास करतात तर ती कपल असं म्हणतात, असं तुम्हाला वाटतं? म्हणजे माणसाचं आयुष्यमान जितकं कमी कमी होत ना, माणूस थोड्या कालावधीत एखाद्या फटाक्यासारखा रंगीबेरंगी जगून मारायचं असं जगायला लागलंय. आणि हे होणार आहे, आणि हे कलियुगात हे अपेक्षितच आहे, तसं अपेक्षित आहे. मामा तुम्ही व्हिडिओ आता मोठी होत चालली आहे खरं. 49 वर्षाच्या काळात, म्हणजे तुमचं 49 झालं, 50 वर्षाच्या आतच तुम्हाला म्हणजे लोकांना रिटायर झालं, अगदी जाईपर्यंत अक्कल येत नसते खरं. तुम्हाला चांगलं वाईट हे समजलं. 35 वर्ष, 14-15 नंतर मला जे कळायला लागलं, 14 वर्षानंतर, तोपर्यंत लहान बालपण होतं, चला तेव्हा म्हणू. खरं लोकांना रिटायरमेंट झाल्यानंतर सुद्धा समजत नाही, किंवा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत पण समजत नाही की आपण आयुष्य कसं जगलं पाहिजे, आणि आपण जे चांगलं जगलोय ते समोरच्याला कसं मांडावं. मी जे काय वाईट भोगलंय त्या वाईट तुम्हाला पण येऊ नये हे सांगायचं. जे तुमच्याकडं जे आलेलं आहे ते तुम्ही अविरत समाजासाठी करावं असं आम्हाला वाटतंय. महिन्यातच तुम्हाला रिझल्ट भेटल. महिन्यात लोकांनी कसं जगावं ही मी डायरेक्ट लाईव्ह टेलिकास्ट टाकायला सुरू करा. अजून 1 ते 2 महिने जातील जास्तीत जास्त. कसं जगावं मी सांग. आणि मामा यातनं एक असं वाटतंय की एक तुमची इच्छा आहे का, तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा ते, की जे तुमच्या गोष्टींमुळे सुधारलेत यांचं सुद्धा एखादा लाईव्ह प्रोग्राम करून सुधारलेत. मुलं मुली महिला ही एक अपेक्षा वाचल्यास मारता मारता काय सांगू तुम्हाला. ही एक आमच्याकडनं म्हणजे आमची अपेक्षा आहे की तुम्ही सगळं करावं. त्यात माझ्यासारख्या सोनारांची संख्या वाढली पाहिजे. तसं दुखतं माणसात. तसं तुम्ही वाईट वागताय, तुम्हाला कुणी सांगू तुम्ही ऐकतच नाही. पण मी शिवाय देऊन जर सांगितलं ना, हा मामा बरोबर आहे, लोक ऐकतात, मला विशेष वाटतं तसं काय ऐकतात. पण त्याच्या याचा अर्थ त्यांच्या आतला आत्मा चांगला असतो, फक्त कुणीतरी सोनार असतो, कान टोचणार पाहिजे. असे अनेक लोक वाढले, पण लोकांची कनेक्टच राहत नाही, मोबाईल फोन उचलत नाही, कोण फोन द्या, फक्त युट्यूब चालू करायचा, पैसे कमायचे, आपापलं जगायचं, असे लय वागत असं थोडं त्याग पाहिजे. तर मामा ही तुमचं जे समाजसेवा जे आहे, मी तर म्हणतोय समाजसेवेच्या ऐवजी प्रबोधन. बरोबर, मी प्रबोधनकार म्हणतोय तुम्हाला. ते लोकांनी दिलेलं नावी स्वयंघोषित नाही, लोक म्हणतात. म्हणजे मला सुद्धा तेच वाटतं की 21व्या शतकातील प्रबोधनकार आहेत मामा, आणि तुमचं हे जे प्रबोधन आहे ते असंच वर्षानुवर्ष चालू राहू दे ही प्रार्थना. आणि मामा आपला दुसरा भाग झालेला आहे. तुम्हाला जसं अपेक्षित आहे तशाच सगळ्याच गोष्टी मिळतील असं काही नाहीये.
कारण काही ठराविक मर्यादेमुळं त्या मामा देऊ शकत नाहीत किंवा आम्ही सुद्धा विचारू शकत नाही. त्यामुळं जो आता भाग झालेला आहे तो भाग बेस्ट झालेला आहे असं वाटतंय. आणि तुम्हाला जर आणखीन काही जर पाहिजे असेल तर मामांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट कमीत कमी करा. कारण 1 लाख हे तुम्ही जर मामांचा मोबाईल बघितला, मी आत्ता मोबाईल बघितला मामांचा, दिवसाला 300 ते 350 मिस कॉल दिसत आहेत मामांच्या ह्याला. सगळे नाही उचलत, सगळे मामा उचलू शकत नाहीत. एका माणसाला कपॅसिटी असतात. आणि तुम्हाला खरंच जर सिरियस असेल, यातनं होतं काय की एखादा सिरियस ज्याला मामाची गरज असू शकते तो राहतो, आणि एखादा कुठला तर पोरगा फोन करतो, मामा माझी पोरगी पळून गेली, गर्लफ्रेंड पळून गेली, मी आता 12वीला आहे आणि हे आहे ते आहे, तो मामांबरोबर तासभर काढतो. त्यामुळं अगदीच तुमचं जर सिरियस असेल, घरात कोण ऐकणार नसेल, मित्रमैत्रीण नसेल, तर तुम्ही मामांशी संपर्क साधा. तर मामा, आपला भाग मस्त झालाय आता, आणि तुमची सेवा खरंच अशी चालू राहू दे, ईश्वर चरणी प्रार्थना. भेटल्याबद्दल धन्यवाद. रामकृष्ण हरी. देशपांडे साहेब मध्ये म्हणले होते खरंच असलं पाहिजे.